ट्रेडर्स, वेलकम टू दी चॅनल. आज 24 जून 2025 हा दिवस इंडियन स्टॉक मार्केटच नाही तर जगभरातल्या प्रत्येक देशासाठी एक गोल्डन दिवस म्हणून आपण साजरा करू शकतो, कन्सिडर करू शकतो. का? कारण इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होतं आणि त्याच्यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी घेतली आणि कुठेतरी सीज फायर घडवून आणला, युद्धबंदी घडवून आणली आणि आता दोन्ही देश पुन्हा एकदा शांततेसाठी रेडी झालेत. तर युद्धामुळे जे काही इंडियन स्टॉक मार्केट किंवा इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट होणार होते किंवा जे काही आपण प्रेडिक्ट केलं होतं ते सगळं आता अपोजिट डिरेक्शनला वर्कआउट होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं, तर इथे आता गोल्डचा ग्राफ आपण वन डेच्या टाईम फ्रेमवरती ओपन केलेला आहे. जसं मी म्हटलं होतं की लास्ट टाईम गोल्डचं प्राईस ॲक्शन ट्रायंग्युलर पॅटर्न चॅनल पॅटर्नमध्ये गोल्ड गॉ स्टॉक आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट मिळाला होता आणि पुन्हा तसंच काहीसं प्राईस ॲक्शन गोल्ड फॉर्म करते. पण यावेळेला अजून एक आपल्याला एक कॉमन रेझिस्टन्स मिळत होता, जो रेझिस्टन्स ब्रेक केल्याशिवाय गोल्डची अपसाईडची रॅली इम्पॉसिबल होती. आता तो रेझिस्टन्स फेस करून गोल्ड पुन्हा डाऊन साईडला येतो आहे आणि तो सपोर्टच्या लेवलवर येत आहे. सो रेझिस्टन्स तर ब्रेक नाही झाला, पण देर आर चान्सेस की सपोर्ट आता ब्रेक होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण गोल्डची जी प्राईस आहे ती आता डाऊन साईड येते आणि डाऊन साईड येऊन गोल्ड जर हा सपोर्ट ब्रेक करतो आहे तर देन त्याचं जे टार्गेट असेल ते कुठेतरी 3100 पर्यंत डाऊन साईड येऊ शकतं. त्याचबरोबर क्रूड ऑइल ही जी कमोडिटी होती त्या कमोडिटीबद्दल आपण असं प्रेडिक्ट केलं होतं की ही जी कमोडिटी आहे ती एका कन्सोलिडेशन फेजमध्ये स्टक झाली होती. या कन्सोलिडेशन फेजला व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असं दिसून आलं की हा जो ग्राफ आहे तो अपसाईडने ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करतो आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर युद्धाची स्थिती सुरू होती. त्याच्यामुळे इट वॉज एक्सपेक्टेड टू क्रूड ऑइल गेट सर्ज्ड बाय सर्टन लेवल्स. पण युद्धबंदी झाली आणि ही जी आपल्याला बेरिश मोठी कॅन्डल दिसते ती कालच्या दिवसामध्ये क्रूड ऑइलने दिलेला डाऊनफॉल आहे. आता हा जो डाऊनफॉल आहे तो अजून किती डाऊन साईड जाऊ शकतो, तर ही जी काही लेवल आहे 60ची लेवल तिथपर्यंत क्रूड ऑइल पुन्हा खाली येऊ शकतो. आणि हे असं का होतं आहे, तर इराण हा जो देश होता तो जगभरातल्या सगळ्या देशांसाठी क्रूड ऑइलचं रिझर्वायर होता आणि त्याच्यामुळे युद्ध सुरू असल्यामुळे इराणकडून येणाऱ्या क्रूड ऑइलचा जो सप्लाय होता तो कुठेतरी हॅम्पर होत होता. डिमांड मात्र आपला वाढतच होता. सो आता ह्याला कुठेतरी फुल स्टॉप लागला आहे आणि त्याच्यामुळे क्रूड ऑइलची जी प्राईज आहे ती डाऊन साईडला जाताना आपल्याला दिसते. आता हे झालं इंटरनॅशनल मार्केटच्या कमोडिटीजबद्दल. पण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपल्या ज्या महत्त्वाच्या दोन इंडायसेस आहेत निफ्टी आणि बँक निफ्टी, त्याच्यामध्ये काय झालं आहे तर निफ्टीने ऑलमोस्ट 300 पॉईंटची उसळी दिली आहे. आणि जसं की आपण निफ्टीला ऑब्झर्व करत होतो गेले काही दिवस वन डे टाईम फ्रेममध्ये, तर ती एका कन्सोलिडेशन फेजमध्ये स्टक झालेली आपल्याला बघायला दिसत होती. त्या कन्सोलिडेशन फेजमध्ये जर आपण व्यवस्थित निफ्टीला ऑब्झर्व केलं तर निफ्टीने आता ते कन्सोलिडेशनला ब्रेकआउट दिलेला आहे फ्रॉम अपर साईड. आणि जर हा रेझिस्टन्सवर की पुढल्या काही दिवसांनी निफ्टी क्लोजर देते तर मात्र निफ्टीची ही जी कन्सोलिडेशन फेज आहे त्यानंतर आपल्याला खूप छान असा ब्रेकआउट किंवा अपसाईडची निफ्टीमध्ये रॅली बघायला मिळू शकते. सो नाऊ बँक निफ्टीबद्दल बघायचं झालं तर 700 पॉईंट्सने आज बँक निफ्टी अप आहे विथ द न्यूज ऑफ सीज फायर बिटवीन दी इराण आणि इस्रायल. पण अजूनही बँक निफ्टी हा जो चॅनल पॅटर्न फॉर्म केलेला आहे त्याच्या एजवरती पोहोचली नाही आहे. त्यामुळे बँक निफ्टी विल डेफिनेटली टेक अ टाईम ऑफ 2 or 3 more days ह्या रेझिस्टन्सपर्यंत इथे येण्यासाठी तिला वेळ आहे. आणि हा रेझिस्टन्स ब्रेक केल्यानंतर निफ्टीसारखेच बँक निफ्टी पण अपसाईडची रॅली देण्याचे चान्सेस आहेत. सो लेट मी नो इन अ कमेंट बॉक्स की तुम्ही कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये बुलिश आहात, कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये तुम्ही बेरिश आहात. आणि अशाच नवीन स्टॉक मार्केटबद्दलच्या न्यूज आणि अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या ट्रेडर मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. टिल देन कीप ट्रेडिंग, हॅव अ प्रॉफिटेबल ट्रेड. थँक्यू फॉर वॉचिंग.